नमस्कार. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सर्वांना. उपवासाला रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे, तर मग हा झटपट आणि कुरकुरीत उपवासाचा डोसा नक्की करून पहा. फक्त काही साहित्य वापरून हा डोसा अगदी कमी वेळात तयार होतो. बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून मऊ. चटणी किंवा दह्यासोबत अप्रतिम लागतो. एकादशी, श्रावण किंवा कोणत्याही उपवासासाठी ही रेसिपी एकदम सोपी आणि परफेक्ट आहे. अशीच सोपी आणि चविष्ट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. आणखी अशा रेसिपीसाठी फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया उपवासाचा डोसा आणि डोस्यासोबत उपवासाला झटपट तयार होणारी ही शेंगदाणा चटणी. एकदा नक्की करून बघा. 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबू इथे मी 4 तास भिजत ठेवली होती. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली भगर आणि शाबू एकत्र मिक्स करून त्यामध्ये मिरची, जिरे, 2 चमचे दही आणि 1 उकडलेला बटाटा. मिश्रण जास्त पातळही नको आणि घट्टही नको. जसा आपण तांदळाच्या पिठाचा डोसा करतो त्याच पद्धतीने हा पण डोसा कुरकुरीत होतो. तर तुम्ही पाहू शकता इथे मिश्रण मी अशा पद्धतीने केलं आहे. त्यात 1 चमचा मीठ आणि थोडासा सोडा टाकला आहे. मीठ आणि सोडा टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्या. त्यानंतर एक छोटीशी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. डोसा टाकण्यापूर्वी तवा चांगला गरम करा आणि नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. यामुळे डोसा बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ होतो. तवा चांगला गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडून त्यावर पीठ टाकून पसरून घ्या. त्यानंतर थोडंसं तेल सोडा. 5 मिनिट मंद आचेवर डोसा झाकून ठेवा. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता डोसा किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झाले आहे. स्वयंपाक सोपा, चव अप्रतिम. अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी माझ्यासोबत नक्की राहा. तवा नीट गरम करून मग गॅस मध्यम केल्यामुळे डोसा तव्याला चिटकत नाही आणि कुरकुरीत होतो. ही रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा. उपवासाच्या दिवशी खूप उपयोगी पडेल आणि घरातल्या सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. डोशासोबत चटणी बनवूया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-4 मिरच्या, अद्रक, शेंगदाणे, 1 चमचा खोबरं किंवा नारळ, 2 चमचे दही आणि मीठ हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये काढून घ्या. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून छान बारीक वाटून घ्या. झाली आपली मस्त चवदार उपवासाची शेंगदाणा चटणी. ही चटणी उपवासाच्या डोशासोबत, थालीपीठासोबत किंवा साबुदाणा वड्यासोबत अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.